प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण कधी-कधी हे आंधळं प्रेम चुकीच्या माणसाचे डोळेही उघडते. खरं तर प्रेम आंधळं नसतं, प्रेम करणारे आंधळे असतात. कदाचित एक दिवस आपल्यातलं सगळं नीट होईल या विचाराने समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत राहतात आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न करत राहतात. पण फक्त नातं असणे पुरेसे नसून त्या नात्यात प्रेम असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. सर्व जगाशी भांडून विनीताने तन्मयशी लग्न केले. विनीता आणि तन्मय यांचे एकमेकांवर प्रेम होते. ते 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सगळ्यात मोठं आव्हान होतं घरच्यांना पटवणं. तन्मयला घरी फक्त त्याची आई आणि एक लहान बहीण होती. तन्मयला वडील नव्हते, त्यामुळे आईला पटवणे त्याला थोडे सोपे होते. पण विनीताच्या घरच्यांना ते इतक्या सहजासहजी मान्य होणार नव्हते. विनीताने पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. तिच्या घरचे लोक तिच्यावर नाराज झाले आणि म्हणाले की तुला लग्न करायचे असेल तर तू कर, पण यापुढे आमच्या दारात येऊ नको. ही गोष्ट तिने तन्मयला सांगितली. तन्मय म्हणाला की जर तुझं माझ्यावर खरं प्रेम करतेस तर मी सदैव तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रसंगात सोबत असेन. विनीताने यावर खूप विचार केला. तिने विचार केला की जर तिने तन्मयशी लग्न केले नाही, तिचे घरचे तिचे कुठेतरी लग्न करून देतील, पण ती इतर कोणाशीही आनंदी राहणार नाही, कारण ती तन्मयशिवाय कोणावरही प्रेम करू शकणार नाही. त्याच्याशिवाय जगण्याचा विचारही करत नाही. आणि तिने तन्मयशी लग्न केलं तर उद्या तिच्या घरच्यांनाही दिसेल की ती तन्मयसोबत किती आनंदी आहे. मग कदाचित तिच्या घरातील लोकही त्यांच्या नात्याला मान्यता देतील. त्यामुळे विनीता तन्मयशी लग्न करायचं ठरवते आणि तिचं घर सोडते. आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झाले आहे. सर्व काही ठीक चालले होते. मग असे झाले की तन्मय ज्या इलेक्ट्रिकल कंपनीत काम करायचा ती काही कारणास्तव बंद पडली आणि तन्मयची नोकरी गेली. या सगळ्यानंतर त्याच्या घरात खूप कठीण दिवस जात होते. तन्मय दुसरी नोकरी शोधत होता, पण कुठेच काहीच काम होत नव्हते. विनीता ब्युटी पार्लर चालवायची आणि त्यातून आलेल्या पैशातून घर चालवायची. तन्मय खूप अस्वस्थ होऊ लागला. तो रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा आणि घरात गोंधळ घालायचा. विनीता त्याला इतकं समजवायची की असं करू नकोस, सगळं ठीक होईल, तुला लवकरच नोकरी मिळेल. पण तन्मय तिला शिवीगाळ करून हाकलून द्यायचा. या सगळ्यामुळे विनीतासुद्धा खूप अस्वस्थ झाली होती की मी सर्व काही सोडून लग्न केलं आणि आता हे सगळं घडत आहे. तिला तिच्या आईवडिलांची आठवण येऊ लागली, पण ती त्यांच्याशी बोलू शकत नव्हती. स्वतःहून घरी निघून गेली. 1 महिना झाला होता. काही ठीक होत नव्हते. तन्मय रोज दारू पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा. त्याच्या आई आणि बहिणीने त्याला खूप समजावले. विनीताही स्वतःहून तन्मयसाठी नोकरी शोधत होती. एकदा तर विनीताला तन्मयची इलेक्ट्रिकल दुकानात नोकरी लागली, पण तिथं तिला ते आवडलं नाही आणि 15 दिवसात ती नोकरी सोडून गेली. एवढं होऊनही विनीता तन्मयशी प्रेमाने वागायची. तन्मय दिवसभर घरीच असायचा आणि विनीता दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवायची आणि घरची कामं करायची. तन्मय आता विनीताशी फारसा बोलतही नव्हता. असे बरेच दिवस निघून गेले होते. तन्मयला बघितले की विनीता कधी त्याच्याकडे तक्रार करत नसे. कधी ती मूकपणे घर सांभाळून घ्यायची. तन्मयला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं. लग्नानंतर त्याने काही सुख दिले नाही. विनीता तिचेही काही स्वप्न असतील, इच्छा असतील, या सगळ्यांचा विचार करून एके दिवशी तो विनीताला म्हणाला,
की मला काही पैसे हवे आहेत. तू देऊ शकतेस का? विनीताने तन्मयकडे काहीच मागितले नाही आणि तिने तिचे वाचवलेले 20,000 रुपये तन्मयला दिले. तन्मय दुसऱ्या दिवशी कोणाला न सांगता बाहेर गेला. सलग काही दिवस तो रोज कुठेतरी जायचा. तो कुठे आहे आणि काय करतो हे त्याने घरात कोणालाच सांगितले नाही. आणि घरी काही दिवस राहिल्यावर तो म्हणाला की उद्या सगळ्यांना माझ्यासोबत कुठेतरी जायचे आहे. विनीता म्हणाली, मी नाही जाऊ शकत, मला ब्युटी पार्लरला जायचे आहे. तन्मय तिला प्रेमाने सांगतो की उद्या ब्युटी पार्लर बंद होणार आहे आणि तू माझ्यासोबत चल. विनीता म्हणाली, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तन्मय त्याची आई, बहीण आणि पत्नीला घेऊन एका दुकानात गेला. तिथे त्याने सांगितले की त्याने एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान उघडले आहे, ज्यात अजून फारसा स्टॉक नाही, पण ते दुकान सुरू करायला पुरेसे आहे. आज त्याचे उद्घाटन आहे. ते दुकान म्हणूनच मी हे तुमच्यासाठी आणलेले आहे. तेव्हा विनीताला समजले की तन्मय काय म्हणायचा. इतके दिवस तो दुकानाच्या कामात व्यस्त होता. तेव्हा विनीताने विचारले, एवढे पैसे कुठून आणले? तन्मयने सांगितले की 20,000 दिलेले आहेत. बाकीचे काही मित्रांकडून उसने घेतले आहेत. ते हळूहळू परत करीन. हे सर्व पाहून तन्मयची आई, बहीण आणि विनीता यांना खूप आनंद झाला. विनीताला बरे वाटले की तन्मय आता बदलतोय. त्याला आता कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कळत आहेत. आता तन्मय आणि विनीता दोघेही आपापल्या परीने चांगले काम करत होते आणि वर्षभरात तन्मयचे स्टोअर खूप वाढले. मग त्याने सर्वांचे कर्ज परत केले. विनीताच्या प्रेमाने तन्मयला पूर्णपणे बदलून टाकले होते आणि आता त्यांचे कुटुंब सुखी कुटुंब होते. प्रेम ही एक भावना आहे जी मनापासून असते. प्रेम हे अनेक भावनांनी बनलेले असते, ज्यामध्ये विविध विचारांचा समावेश असतो. प्रेम हळूहळू स्नेहातून आनंदाकडे जाते. हे एक मजबूत आकर्षण आणि वैयक्तिक कनेक्शनची भावना आहे, जी तिला इतर सर्व विसरून त्याच्याबरोबर जाण्यास प्रवृत्त करते. आणि प्रेमाची भावना मनामध्ये असेल तर त्यांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांचे हे प्रेम कायम टिकून राहते.